स्वामी, तुम्ही तुम्ही तुमचं अवतार कार्य संपवणार आहात हे खरं आहे काय? तुमच्या विना या पृथ्वीवर जगण्याची कल्पनाच करू शकत नाही मी. मला आज्ञा द्यावी. मी मुंबईकडे जातोय. अरे अरे त्याला कोणीतरी आवरा रे. अरे तो पोरगा काय वाटेल ते करून बसेल. त्याला आवरा रे. समाधीस्थ होण्यापूर्वी काही दिवस स्वामी अक्कलकोटातील जंगमाच्या मठात जाऊन राहिले होते. चला जंगम मठाकडे निघायला हवं. घोर पाप. शिवशंकरांची पिंड जाळली. नक्कीच काहीतरी अनर्थ घडणार आता. स्वामींच्या मनात नक्कीच काय? चमत्कार. स्वामी चमत्कार झाला. स्वामी शंकराच्या पिंडीला आगीनं काहीही नुकसान पोचलं नाही. उलट ती पूर्वीपेक्षा जास्त झळकून निघाली. स्वामी जा जंगमानो जा. देव तुमचं भलं करो. बाळ्या, ए बाळ्या, अरे त्या स्वामी सुताचं काय झालं बाबा? नाही की हो स्वामी, तुमच्या आज्ञेप्रमाणे त्यांना बरेच निरोप पाठवले की बघा, मग त्याचा काही बी उपयोग झाला नाही बघा. अरे मग त्याला कोणीतरी पेटीत घालून तरी घेऊन या रे. नाही की हो स्वामी, त्याचा काय उपयोग नाही. बाळ्या, तो जर आला नाही ना तर आम्ही त्याची झोपडी उडवून लावू. तो भरून तयारच आहे. पण स्वामी सुतांनी एवढा हट्ट करायला नको होता की हो बघा. अरे अरे त्याला माहिती आहे सगळं, म्हणूनच तो येत नाही. आणि बरं खरे बाळ्या, आता आम्हाला खूप लांब जायचंय. स्वामी खूप खूप उंच जायचंय आम्हाला. की हो स्वामी.
बाळ्या बाळ्या, तिथे येऊन तू आमची चाकरी करशील काय रे? नाही की हो स्वामी, नाही. कसली अशुभाची वार्ता देता की हो स्वामी? नाही स्वामी, नाही नाही स्वामी. स्वामी वेडा रे वेडा. बाळ्या उठ उठ बाळा उठ. कितीही बोलावणी पाठवून स्वामी सूत आले नाहीत. स्वामी सुतांचे बंधू सादा उर्फ स्वामी कुमारांना स्वामींनी उत्तराधिकारी नेमलं. अशा प्रकारे अनेक भक्तांना सन्मार्ग दाखवत त्यांना दुःख वेदनांपासून मुक्त करत स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 या दिवशी आपल्या कार्याची समाप्ती केली. तत्पूर्वी स्वामींच्या सेवेतून दूर केलेली सुंदराबाई स्वामींच्या सेवेत पुन्हा रुजू झाली. पण आता मात्र तिचा पूर्वीचा अधिकार राहिलेला नव्हता. स्वामी स्वामी, बाहेर तुमची हजारो लोक वाट बघतायत किंवा स्वामी स्वामी, तुम्ही हे काय करून बसला? जेवण बी वर्ज केलंच ना, त्याचं औषध बी घेत नाही तुम्ही. शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, ही भाताची पेज आणली, ही तरी घ्या म्हणते की मी. आता पण कवा उठणार व? डोंगर बोलतील तेव्हा, पंढरी जळेल तेव्हा मी उठणार. बाळा, हे बाळा, सुपारी दे रे बाबा. स्वामी, आमच्यासाठी काय आहात न्याय किंवा भक्ती विकल्परहित भावनेने करा. देव खऱ्या भावाचा भुकेला असतो. आळशी माणसाचे तोंडही पाहू नये. प्रत्येकाने सतत परिश्रम करावे. पोटापुरतेच कमवावे. सतत मेहनत करणाऱ्या माणसाच्या पाठीशी परमेश्वर नेहमी उभा राहतो. विद्वत्तेचा टेंबा मिरवण्यापेक्षा प्रत्येकाने आपले अंतःकरण किती स्वच्छ आहे ते तपासावे. शुद्ध अंतःकरणाने परमेश्वराची सेवा करावी. परमेश्वर भक्तीसाठी निष्काम कर्म करावे. गुरुची सेवा करताना लाज बाळगू नये. जो धर्माप्रमाणे वागतो त्याचाच शेवटी जय होतो. ज्याच्या दर्शनाने पाप नष्ट होऊन पुण्य लाभते तो साधू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या दुःखासाठी दुसऱ्या कुणाला किंवा प्रारब्धाला दोष देऊ नये. प्रारब्ध भोगूनच भोग संपायचे असतात. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी देहानं इथे नसलो तरी माझा आत्मा इथेच राहणार आहे.
मला आता वटवृक्षाकडे जायला हवं. बाळप्पा, आता या मठाची व्यवस्था तू पाहायची. तू घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनन्याश्चितयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. स्वामींनी देहानं जरी समाधी घेतली असली तरी आजही ते भक्तांना दर्शन देतात, त्यांच्या हाकेला ओ देतात. अक्कलकोटला स्वामींच्या समाधीला दूर दूरचे भक्त आजही भेट देतात. रंजल्या गांजल्या भक्तांना आजही स्वामींचा भरोसा आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय